पाऊल बी मोर टाकायचं नाही। एवढं सगळं महाभारत घडून बी इथं पाऊल ठेवायची हिम्मतच कशी झाली ग तुझी? मला वीरूशी बोलायचं। तो नाहीये इथं, चल निघ। ए मोर पाऊल नाही ठेवायचा, चाल मागे निघ। तुझ्या कानाचं बोगद लिपल्यात काय ग? एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का तुला? दीपे जा हकल तिला। ए तुला आत्ताच सांगती, परत सांगितलं नाही म्हणशील। आमच्या काकींचं रागलं डेंजर आहे बरं का। आमच्या काकी हाताच नव्हतं करताल। तू जा बरं आत्ताच्या आत्ता इथनं। माझं काहीच नाही, तुम्ही काकी घ्या बघून। काकी ती माझं बी ऐकणं झाली की। मला वीरूची माफी मागायची। त्याने मला माफ केलं की मी जाईन इथून। माफी कसली? माझ्यामुळं तुम्हाला आणि वीरूला लय त्रास झाला ना, त्याच्याबद्दल। एवढं संस्कार नाहीत ग अंकुशरावाच्या घरातल्या माणसांवर की त्यांनी चुकी केली आणि माफी मागतेली। तुमच्या बाप लेकीची नाटकं माझ्या लक्षात येत नाही असं वाटतं व्हय तुम्हाला? राजकारणासाठी माझ्या पुतण्याला फितवलं तुम्ही आणि तो बी गेलाय लगेच माझ्या विरोधात। अहो नाही नाही, जी काय झालं त्यात वीरूची काय चूक नाही। मी कसलंच राजकारण नाही केलं। वीरूशी खोटं बोलले हीच एक चूक केली आणि त्यासाठीच मी त्याला इथे सॉरी म्हणायला आली। मागच्या काही दिवसात जी काही झालं त्यात खरंच वीरूची काय चूक नाही। चूक माझीच आहे। तुला कामवाली बनवून तो घरात घेऊन आला आणि अंकुशरावच्या घरातनं तू आलीस हे माहित असून सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला। हो आले होते मी तुमच्या इथं कामवाली बनून, पण खरं सांगते मला इथं येऊस्तर माहीतच नव्हतं की मी कुठे चालली आहे। वीरू मला म्हटलं की तुम्हाला एका ठिकाणी कामाला लावते आणि मला माहीतच नाही की हे घर तुमचं आहे म्हणून। बरे ते कळाल्यानंतर मी इथनं माघारी जायचा प्रयत्न केला, पण मग वीरूनं लय आग्रह केला आणि त्याचा शब्द मोडूनही वाटला म्हणून मग इथं आले। जी काही खोटं बोलले ते मी बोलले, वीरू नाही। बघा म्हणलं होतं ना मी, भाऊजी खरंच बोलतात पण माझं कोणच ऐकत नाही। माझं सगळं अंदाज खरं ठरतात। वाईस तोंड बंद करता का? तुम्हाला विचारलं का तुमचा अंदाज कुणी? नाही ना? आणि तू झालं का तुझं फारूक सांगून? जा आता बाहेरचा रस्ता धर, नीट। वीरू मला माहित आहे तुला माझा लय राग आलाय, तुला माझं तोंड बी बघू वाटत नसेल ना, पण फक्त माझं एकदा ऐकून घे। एकदा माफ कर ना, मी खरं सांगते मी पुन्हा कधी आयुष्यात खोटं नाही बोलणार आणि मी जे काही वागले त्यासाठी खरंच सॉरी। ऐक ना, अरे बोल ना काहीतरी। ए तुला दिसत नाही का त्याला बोलायचं नाहीये तुझ्याशी? झालं का समाधान? आता हे अपमान झालेलं तोंड घेऊन निघित ना। नाही जाणार वीरू, जवळ तुम्हाला माफ नाही करत ना तवर मी तुझ्या दारातनं जाणार नाही। मग बघते कोण मला इथनं हाकलतं ते।
हे विरू, काय तमाशा लावलाय रे हिनं? हिला जायला सांगा इथनं. फक्त पोरगी आहे म्हणून गप्प बसलोय, नाहीतर माझं डोकं फिरलं ना तर मी काय कराल नाही मला बी कळणार नाही. कर, तुला जी काय करायचं ते बिंदास कर. तसं बी माझा त्या पोरीशी काही संबंध नाही. मम्मी वीरू, बाहेर काढीला घरातनं. काकी माफ करा जी, मला ना या पोरीच्या नादाला लागायचं आणि माफ करायचं सोडाव. मला तरीचं तोंड बी बघायचं नाही. आणि तुम्ही सगळी कशाला लक्ष देता त्याच्याकडं? अहो बसल बसल आणि जाईल काटाळून. तुम्ही नका ध्यान देऊ, तुम्ही आपापली कामं करा. काकी, वीरूभैया बोलतात ना ती बरोबरच आहे. हिला कशाला एवढा भाव द्यायचाय? आपल्या घरातलं कुत्रे बीजाकडे बघत नाही ना, हे कळल्यावर आपोआप निघून जाईल. तुला बसायची लय हौस आहे ना? नाही तुला आणि तुझ्या बापाला राजकारणातनं कायमचं घरी बसवलं ना, तर नावची कांचन सूर्यवंशी नाही मी, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. हे पिऊ, तुला कुठे ना केल्याशिवाय चैन पडत नाही का ग? आता बोललीस ना वीरूला सॉरी, मग चल की ना. हाताने काय पाहिजे तुला? माफी. माझं सॉरी म्हणून झालंय, पण त्याचं माफ करणं अजून बी बाकी आहे. तो गेला त्याच्या कामाला, तो नाही देणार माफी. आणि मी ती घेतल्याशिवाय हितनं हालत नाही. मी बी पाटलाची पोर आहे. जवळ तो मला माफ करत नाही तवर मी हितनं हालत नाही. लखन, काय म्हणता दादा? पिऊ कुठे आहे? आणि तिला बाहेर जाताना अडवली का नाही? मी कसं अडवणार दादा? अरे विचाराच तरी कुठे चालली आहेस म्हणून. मी कसं विचारणार दादा? अरे काय करताय तरी काय तुम्ही या घरात? जा तिला उडकून ये. सीता, आम्हाला दूध सांगायला जायचं होतं आणि न विचारता गाडी घेऊन गेली. आता हे असंच होणार जगदीशजी. तिला पद जे मिळालंय, सॉरी, तुमच्या बहिणीबद्दल असं बोलते, तुम्हाला वाईट वाटत असेल, बट मला असंच वाटतंय. बघा ना, जी मुलगी तुमच्या समोरून बाहेर जायला घाबरत होती, तुमच्या समोर मान खाली घालून उभी राहायची, आज तीच मुलगी तुमच्या समोर तुमचीच गाडी घेऊन बाहेर जाते आणि तुम्हाला साधं विचारतही नाही. बरोबरच आहे म्हणा. साहेबांनी तिला राजकीय वारसदार जाहीर केलंय म्हटल्यावरती त्या अशाच वागणार. जगदीशजी, तुमचा राजकीय प्रवास पण इथेच संपला तर? पिवडे, मला लय भ्या वाटते. काहीतरी मॅटर व्हायच्या आधी चल आपण इथनं जाऊया. जोवर वीरू मला माफ करत नाही ना तोवर मी इथनं हलणार नाही. अगे, तुझ्या डॅडीस कळलं ना की तू इथं येऊन बसलीस तर लय अवघड होईल बघ आपलं. कळू दे, मी बी पाटलाची पोर आहे, घाबरत नाही कशाला. तू काय खाऊन आलीस ग? हा, तुला भ्या नाही वाटत का? तूच तर म्हणली होतीस ना तुला रडणारी नाही तर लढणारी पिऊ पाहिजे. हीच ती पिऊ आहे. असं बोलून मी माती खाल्ली. हिचं हिते येण्यामागचं राजकारण काय कळणं झालंय मला, म्हणून गप आहे मी.
नाहीतर आता पत्र मी तिच्यावर घाणच फिरवला असता. कांचन, अगं किती जीव खातीयास. गप्पच आहो तुम्ही. तो अंकुशराव लई आतल्या गाठीचा राजकारणी माणूस आहे. मला तर वाटतंय तो त्याची पोरगी आणि वीरू मिळून माझ्या विरोधात काहीतरी कारस्थान करतात. अगं कांचन, कसलं कारस्थान, कसलं राजकारण, तू उगा काय बी बोलतेस. अगं ती पोरगी तर माफी मागायला आलीये, माफी मिळाली की जाईल आपल्या घरी. तुम्ही गबस आहो. ती पोरगी लय तयारीची वाटते. कशी थाटात आपल्या दारात येऊन बसल्या बघा. हाड म्हणलं तर कुत्र बी हाडूक टाकून पळते. 10 वेळा जा म्हणलं तर हालाय मागना. गेली बघा माझी दिप्पी. आता माझी दिप्पीच लावली हिला हाकलून. आता बघा कशी पिस काढते तिची. दिपे जा जा हकल तिला. कांचन, तुला तिला घालवायचं असेल ना तर मी बाहेर जातो आणि हिरोला सांगतो त्या अंकुशरावच्या पुरीला माफ कर म्हणून. म्हणजे सगळा विषय संपल आणि ती जाईल घरी. येतो मी. ओ माग फिरा. एक पाऊल जरी पुढे टाकलं का नाही खानच फिरवीन बघा. गप बसा इथं येऊन. काय गरज नाही तिची माफी मागायला. तिची बाजू घ्याल, तिच्या पुढे पुढे कराल. तिला काय सून म्हणून घरात आणायचे का तुम्हाला? गप बसायचं इथं. हे तर काय तुला हाकलाय नाही आली मी, नाहीतर परत रागानं बघशील बाया माझ्याकडं. बरं ऐक की. सॉरी ऐका की, तुमच्या इथं कामवालीसाठी जागा आहे का? काय? म्हणजे मागच्या वेळी तुम्ही आलेला तेव्हा बघितलं ना इथं किती काम असतात ती. आणि ह्या घरातली माणसं बिल्लई वांगाळा येते. ती कामापुरती गोड 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 बोलतात. मला तर नाही तर एक सेकंड भर बी थांबायची इच्छा नाही. दीपे हकल तिला हकल. ही काकी तरी एक नंबरची कैदाशी नाही कैदाशी. सकाळ संध्याकाळ नुसतं कामानं बुकना पाडते माझा. अंग नुसतं कामातनच जातो काम करून करून. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. तुम्ही इथं वीरूभयाची माफी मागायला आलाय ना, नका मागू. त्यापेक्षा कामासाठी मलाच मागा. पण माझ्या माफीचा आणि तुझ्या कामाचा काय संबंध ग? हो तुम्हाला कळेना कसं झालंय. म्हणजे बघा, तुम्ही मला कामासाठी तिकडे घेऊन गेला ना, मग काम करून करून ह्यांची कशी कंबरती मोडतात ना, कसे त्रास होईल ना ह्यांना बघा. मग हे दीपे, तुला काय काम आहेत का? जा की काम कर. हो हो बघितलं, हे असं असते. किती बी राबा ह्या घरासाठी, किती बी काम करा, कौतुकच नाही हो. जाऊ द्या जाते, पण कामासाठी मलाच सांगायचं. येऊ येते. वीरू कर की माफ. अरे कवापासून येण्यासारखी गाडीवर बसली आम्ही. वीरू अरे बोल की काहीतरी. अजून किती भाव खाणार आहेस? काय जग्गू दादाचा फोन आलाय. आता ते तुला विचारणार की तू कुठं आहेस. मग ते इथे येणार. आणलंय मोठं राड होणार.
करायचं आता काय करायचं आ! तू तू फोन कट केलास तू तू जग्गू दादाचा फोन कट केलास पिऊ पिऊ फोन उचल पिऊ जग्गू दादाचा फोन उचल नाहीतर तू घरी गेल्यावर ना तुझं काही खरं नाही बघ तू फोन उचल पिऊ पिऊ फोन उचल तुझं बघ तुझं काही खरं नाही बघ मला तर आता असंच वाटायला लागलं अगं, पिऊ फोन उचल अगे पिवडे मी तुला संकटाशी वेडायचं असं म्हणलं होतं ग संकटाला अंग ओढून गेलं नव्हतं सांगितलं हे असं बोलून ना मी माती नाही शान खाल्लंय शान मला तर आता असं वाटायला लागले ना पिऊ तू काही राड्या झालं बिगर ना शांत बसणार नाहीस बघ जी व्हायचंय ती होऊ दे पण ह्याची माफी घेतल्या बिगर इथनं जाणार नाही प्रियंका अंकुशराव पाटील म्हणतात मला आता मागं हटणार ना अरे नत्ती तिरगे नेंटी हे दయ్యాల पात्राला तिरगुతున్నారు ఇప్పుడు काय झालं नक्की बोलायचं काय तुला अगं घाबरला ना मी तोंड बिन तरी धुवून यायचं की अगे पिवडे अगं फेस पॅक धुवायसाठी तरी घरी चल ए तू इथं काय करतेस तुला सांगितलं ना माझ्या भावाच्या सावलीला पण उभं राहायचं नाही तू तर डायरेक्ट घरात आलीस तुला माहितीये का विरूच्या घरीच कळलं ना तर काय होईल अगर रक्ताचे पाठ वाटेल आभार फाटल जमीन सरकल तुझ्यासाठी सांगतोय तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आत्ताच्या चित्त निघ त्याच्या घरच्यांना माहित आहे मी काय काय तरी बी काय बोलले नाहीत का तुला मी ही तर फक्त एकाच माणसाचं ऐकायला आली विरूचं जाऊन सांग तुझ्या दोस्ताला रक्ताचं पाठ वाहू दे नाही तर जमीन फाटू दे पण मी इथनं त्याची माफी घेतल्या बिगर जाणार नाही माझी नाही वीरू भावा ए वीरे अरे काय भानगडी ही कॉकटेलची ओरिजिनल पोरगी आणि डुप्लिकेट पोरगी काय करते इथं माफी मागायला आलेत माझी काय ए तू अजिबात माफी करायचं ना अरे ती कॉकटेलची पोरगी आहे मी तुला 101% सांगतो ह्या दोघींचा ना हातल्यात काहीतरी गेम असणार आहे त्याशिवाय एवढी डेअरिंग होणार आहे त्यांची इथे यायची हा ना नागे आता तू आलायस ना जा तिला हाकल माझी मीच हाकललं असतं मला त्या पोरीचं तोंड बी बघायचं नाही रे अरे तू कशाला टेन्शन घेतो मी असताना तू बघच आता मी काय करतो ह्यांना आपला टेररच माहित नाही अजून नाही हिला जागेवर आता पळून लावलं ना तर नावाचा नाग्या नाही मी असतं तर असतं आणि तसं तर तसं आहार माझ्या वाघा जा आधी हाकलून लाव हालच कामगिरी फत्ते करूनच हा ए तू असशील अंकुशा पाटलाची पोरगी पण ये त्याच्या घरी इथला कारभार आहे ना आपला विरू आहे आणि त्याच्या पुढे तुझी हिरो आहे त्यामुळे चल निघ ए भुसनाळ्या तुझा काय रे संबंध मला इथनं जा म्हणायचा आणि मी ना डायरेक्ट तिथल्या कारभाऱ्याशी बोलीन मधल्या एजंटची नाही चल निघित ना ए ए काय तेच विचारती काय काय नाही विरो जा म्हणतोय तुला इथनं त्याला सांग नाही जात अगं बाई जा नाही इथनं विरो पुढं काही इज्जत बिज्जत काढते काय माझी मग प्लीज म्हण प्लीज जा तू नाही तुझ्या दोस्ताला वीरूला म्हणायला सांग पियू मी तुला माफ केलं
प्लीज इथनं जा. जा, निघ.